अजित पवारांच्या अपघाती निधनाला अद्याप 1 महिना पूर्ण झालेला नाहीये। असं असतानाही बारामतीमधील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला होता। या घटनेनंतर सोशल मीडियावर टीका केली जात होती। त्यानंतर संबंधित महिलेनं दिलगिरी व्यक्त केली आहे। याचं कोणीही राजकारण करू नये असं या महिला पदाधिकाऱ्यांना म्हटलंय। आणि तो त्यांनी रिक्वेस्ट केली, आज दादा असते तर माझ्यासाठी आले नसते का? चला ना तुम्ही प्लीज माझ्यासाठी, आपण जरा माझ्या केक कापून थोडस हे करूया म्हणून मी त्यांना घेऊन आले। त्या येत नव्हत्या। तुम्ही प्लीज असं काही एक बोलू नका हो। दादांचं गेलेलं दुःख आम्हाला सर्वांना खूप आहे। तुम्ही असं राजकारण कुठलेही बनू नका त्याचं। प्लीज प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, असं काही एक तुम्ही राजकारण बनवू नका त्याचं। आणि तुम्हाला जर कुणाला सगळ्यांना काही वाटत असेल तर मी सगळ्यांची माफी मागते। राजकारणात असलो तरी काही वाद समजदारीने मिटतात असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। दादा भुसे आणि संजय राऊतांच्या अब्रू नुकसानीच्या खटल्यावर गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केलंय। माझ्या विरोधातही अब्रू नुकसानीचा दावा झाला होता असं गुलाबराव पाटील म्हणाले। असे असतात की त्यांना त्यावेळेस वाटलं असेल की आपला या ठिकाणी इब्रतीचा विषय आहे म्हणून त्यांनी दाखल केला असेल, पण नंतर लक्षात आल्यानंतर काही लोक माघार घेत असतात। मागच्या काळामध्ये माझ्यावर सुद्धा असाच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता। पण शेवटी राजकारणी जरी असलो तरी काही गोष्टी या समजदारीने मिटत असतात, त्या पद्धतीने त्यांनी मिटवला असेल। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा झालाय। अंबादास दानवेंनी हा घोटाळ्याचा आरोप केलाय। 10,000 कोटींच्या कामांमध्ये बनावट बँक गॅरंटी दिली असा दावा आता अंबादास दानवे करतायत। तर विकासकांनी प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यानं बँक गॅरंटी जप्त केल्याचं विकास पाठक म्हणतात। महावितरणचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असं आता विकास पाठक यांनी म्हटलंय। आता याचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्याच्या बरोबरच गुत्तेदारांना, कंत्राटदारांना कसा फायदा व्हावा याच्यासाठी काम करणारे लोक या राज्यामध्ये वाढलेले आहेत। आणि म्हणून जर बघितलं तर या राज्यामध्ये मी आता सांगितलं की एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट देत असताना बँक गॅरंटी आवश्यक असते, परंतु याच्यामध्ये 10,000 कोटीच्या कामामध्ये बनावट बँक गॅरंटी दिली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। याच्यासाठी EOWनी कारवाई केलेली आहे। गुन्हे सुद्धा 5 दाखल झालेले। मी याच्यात नाव पण सांगतो, याच्यात NOPL ग्रीन, NSCO म्हणजे नॅकऑफ, IPL, ओनिक्स या कंपन्यांनी बनावट गॅरंटी दिलेली आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 या स्कीम बद्दल सध्या अंबादास दानवे लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत। महावितरण पॉवर परचेस सप्लायर सोबत पॉवर परचेस अग्रीमेंट करतं आणि पैसे तेव्हाच देतं जेव्हा त्यांना पॉवर मिळते। या ज्या 5 केसेसचा उल्लेख अंबादास दानवेंनी केलेला आहे, त्या 5 केसेसमध्ये डेव्हलपरनी डिफॉल्ट केला, डिले केलं। त्यांनी अजून प्रोजेक्ट वेळेत पूर्ण न केल्यामुळे त्यामुळे महावितरणचं काही नुकसान झालेलं नाहीये। आणि आम्ही अशा डेव्हलपरला ब्लॅकलिस्ट करतोय, FIR लॉन्च केलेला आहे।